डिग्रजच्या कृष्णाकाठचे धनगरी जीवन या दुसऱ्या भागात मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो। टोटल 3 भाग येणार आहेत। हा दुसरा भाग सुरू आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी पिल्लांना बसवलं आहे त्या ठिकाणी दोघं जण थांबलेले आहेत आणि कुत्रा एक थांबलेला आहे आणि मेंढरं जी आहेत ती गेलेली आहेत चरायसाठी आणि त्यांनी जो बसलेला भाग आहे तो तोडवून झाला आहे बघा। म्हणजे हे खत तयार झाले आहे। आता त्याच बाजूला दुसऱ्या ठिकाणी बांधायसाठी ते दोघे जण जाणार आणि आता कुत्र्याचा इथं पहारा आहे रखवालीसाठी मेंढरांच्या पिल्ल्यांचा। आणि ती जी 2 व्यक्ती आहेत ते 2 व्यक्तीपैकी एक व्यक्ती जो तरुण आहे तो जो तांडा आहे तो दुसऱ्या बाजूला मारायचा प्रयत्न करत आहे। जाळी असते, जाळी ओढून मारली जाते, सर्व चौरस केली जाते आणि ती जाळी कशाच्या आधारावर ठेवली जाते तर या ठिकाणी यांनी बहुतेक पावसाचं ज्यांना चाहूल लागलेलं आहे म्हणून त्यांनी निळी नाही यांनी काळी कलरची ताडपत्री काढलेली आहे। तर ती ताडपत्री देखील त्यांनी मारणार आहेत का तर त्यांना पावसाची चाहूल लागली आहे। आणि हा जो आहे तरुण व्यक्ती हा लाकूड आता सगळे लाकडाचे बांबूचे तुकडे किंवा घेऊ बघा उचलून हे बघा हा घ्यायला आहे। हा पूर्ण चौक तिसरीकडे मारणार म्हणजे पूर्ण चौक हमचौक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आल्यानंतर मेंढर डायरेक्ट त्याच्यामध्ये सोडली जाणार अशा प्रकारे दुसरा भाग आहे। आणि कुत्रं मात्र संरक्षणाच्या पिल्ल्यांसाठी बसलेलं आहे आणि मुलं मात्र कंटाळून आता गेलेले आहेत आणि आपल्याला आता योग आला तिथं जायचा आणि बघा लगेच थोड्या वेळात त्यांनी पूर्णपणे मारून पायपा म्हणजे त्या काट्या सगळ्या लावल्या आणि पूर्ण चौक करून घेतला जाळीचा। आता या भागात मेंढरं बसून काल झाले आहेत आणि पुढल्या भागात आता मेंढरं बसवणार आहेत म्हणजे तिकडं खत तयार होणार मेंढरांचं। आणि एक दिवस बसवायला ते कमीत कमी 6 ते 7 हजार रुपये तर घेतातच का तर खत तेवढं मेंढरांचं मिळतं आहे। आणि या ठिकाणी पावसाची चाहूल लागल्या म्हणून वयस्कर आजोबांनी बघा इथं तंबू मारलेला आहे काळ्या कपड्याचा आणि ते तंबूवरती झाकत आहेत आणि आपल्याला योग आला आहे त्या पिल्ल्यांजवळ जाण्याचा। आता या पिल्ल्यांजवळ जाण्याचा योग आल्यानंतर आपण इकडे आपलं घर आहे बघा तुम्हाला दिसेल इकडे जे विदाऊट कलरचं स्लॅबचं रंगवलेलं घर आहे तिथून आपण रेकॉर्डिंग करतो। 2 घर आहेत ती कॉमनमध्ये, एक आमच्या शेजाऱ्यांचं आहे आणि एक आमचं आहे। 2 खिडकी आहेत ते आपलं घर आहे आणि एक सिंगल खिडकी आहे ते शेजाऱ्यांचं घर आहे। अशा प्रकारे कॉमन भिंत आहे आणि कॉमन आपण घर बांधलेलं आहे। आता मुलांच्या जो सोबत आपण तिथे गेलेलो आहे मेंढरापाशी पाहू आता इथं काय होतंय। चालूच आहे होय ब्लॉगर आता घेत आहेत बकरीचं पिल्लू बघा ब्लॉगर यांनी बोलवाल्यात ब्लॉगर हातात घ्या। हा घेतलं ब्लॉगरनं पिल्लू कसा आहे। जो व्हिडिओ करत आहे तोच मालकाचा मुलगा आहे आणि त्यांच्या शेतामध्ये हे मेंढरे बसवलेले आहेत। हे बघा कसला आहे भारी ब्लॉगर ती काय बघा बारक ती झोपले दादा किती ब्लॉगर हितनं असं पाय घाला जावा की ब्लॉगर आता नको मी एकदा घेतो टाटा बाय बाय। अशा प्रकारे दुपार झाली आणि दुपारी मी डिग्रजच्या कृष्णाकिनारी आपल्या तर मंदिर आहे बसवेश्वरचं तुम्हाला माहिती आहे त्याचे यात्रेचे भाग तुम्ही पाहिला असाल। त्या ठिकाणी एक आजोबा बसले आहेत तर आजोबा हे जे आहेत हे नातवांना नाही तर त्याच्या परतोंडांना खेळायला घेऊन आले होते आणि आजोबांनी हाय केलेला आहे आणि या मुलांसोबत मी बसलेलो आहे। आणि संध्याकाळी पुन्हा मी जाणार आहे डिग्रजच्या कृष्णाकिनारी तर या ठिकाणी आपले धनगरी जीवनाचे भाग चालू आहेत त्या ठिकाणी आणि या ठिकाणी लहान मुलांना खेळायसाठी बसवेश्वर मंदिराच्या कडला भरपूर जागा आहे। आणि आजोबा शिवाय या साईडला आजी बसल्यात बघा कोपऱ्यात तर आज्या हे लहान मुलांना घेऊन संध्याकाळच्या वेळेस तिथे आलेले असतात आणि मुलं खेळत असतात। आणि आता आपण मुलांसोबत थोडंसं बसायचं आणि लगेच जायचं आपलं धनगरी जीवन जिकडं चालू आहे तिकडं। मेंढरं आता वरडा लागलेत तिकडे पिल्ली मेंढरांची। एकच कोलाहल चालू होता मेंढरांच्या पिल्ल्यांचा का तर समोरनं मेंढरं म्हणजे त्यांच्या आई ह्या चरून आलेल्या आहेत त्यामुळे मेंढरं सगळी वरडालती आणि समोरनं प्रतिसादाला त्याला आवाजाला प्रतिसाद देखील ही मेंढराच्या आया देत त्यामुळे आई वरडले की तिकडे पिल्लू वरडायचं अशा टाईपचं एकच गोंधळ चालू होता। आता या ठिकाणी पिल्ली ही सगळी सोडल्यानंतर येणार पळत बघा पण आईला कसं ओळखतात असेल विचार करा। हेच मी ते दाखवणार या भागात की पिल्ली आईला कसं ओळखते बघा। आता
एक सलग सगळी धावत आईकडे पळत सुटलेत. अहो काल जन्मलेले पिल्लू देखील ते देखील पळत सुटले म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. का छोटं पिल्लू पळत दिसेल बघा तुम्हाला. आणि ज्या पिल्लांना चाला येत नाही त्या पिल्लांना देखील काल आज जन्मल्या ती देखील पिल्ली कशी काय जात असतील राव. या मात्र आश्चर्य करायची गोष्ट आहे बरं का. जी पिल्ली एकदमच लहान आहेत म्हणजे दुपारी जन्मल्यात किंवा सकाळी जन्मल्यात त्या छोट्या पिल्लांना घेऊन जायचं काम मालकाची मुलं करल्यात हातातून. कारण त्यांना देखील तेवढीच मजा वाटायला लागली आहे. हे पहा एकदम लहान पिल्लू जे आहे ते आणि इथं कुत्रं रखवांसाठी बसलेलंच आहे बघत की कोण कोण पिल्ल्यांसोबत काय करायला लागले. मालकाची मुलं 2-3 आहेत त्यांनी पिल्ल्यांना घेऊन तिथे गेलेले आहेत. आता तिसऱ्या भागात आपण तिथं जाऊन पाहणार आहे की नक्की काय काय घडलं आहे तिथं. तर दुसऱ्या भागात बघा तुम्ही पाहताला घोडे बघा शांत उभारलेत या ठिकाणी. आणि आता हे पिल्ले आईला ओळखतात कसं. तर मित्रांनो ज्या पिल्लू आईला ओळखत नाही पिल्लू प्रत्येक मेंढीच्या थानाची जायचं आणि दूध प्यायचा प्रयत्न करते. पण मेंढी जी आहे ती आपल्या पिल्ल्याशी दुसऱ्या कोणाला दूध पाजतच नाही. आता हा एक ग्रुप आला आहे अजून दुसरा एक ग्रुप येणार आहे तिसरा ग्रुप अजून मोठे 2 ग्रुप येणार आहेत. तर ते आल्यानंतर सुद्धा तिथे गोंधळ वाजणार. का तर आईला पिल्ली हुडका लागलेत आणि ज्यांना सापडत नाहीत ती इकडे तिकडे नुसता पळत 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 ओरडत पळत आहेत. टिग्रसच्या कृष्णाकाठचा अशा प्रकारचा हा दुसरा भाग आहे की मेंढीची पिल्ली ही आईला कशी प्रकारे ओळखतात बघा. आणि खिडकीत बसून हे सगळं मी पाहायला लागलो आहे. आणि मला आता तिसऱ्या भागात तिकडे जायचं आहे आणि तुम्हाला जवळून दाखवायचं आहे की हे कशा प्रकारे घडते. आणि आपण तिकडे पाहत असतानाच पुन्हा दुसरा ग्रुप देखील आला आणि तो ग्रुप देखील तिकडे जॉईन झाला मेंढ्यांचा. अशा प्रकारे आता हे दुसऱ्या भागात सोडायचा प्रयत्न करणार बघा. आता हा दुसरे भाग म्हणजे या ठिकाणी बघा नवीन त्यांनी जो बांधला आहे तांडा या ठिकाणी ही मेंढरं बसवायचा प्रयत्न करणार. कारण की पहिल्या भागात खत झाले आणि हे दुसऱ्या भागात बरोबर ते एक एंट्री एक्झिट ठेवलेली आहे. या एंट्रीमधून सर्व मेंढरं आत जाणार आणि सर्वजण त्या ठिकाणी आज दिवसभर तिथं बसणार. म्हणजे आज रात्रभर तिथं बसले की सगळ्या भागात तेवढ्या खत होणार. आधी ह्या भागात बसवलं खत झालं आता पुढल्या भागात बसवलं खत झालं. अशा प्रकारे ज्या भागात खत बनवायचं आहे त्या भागात असा चौक मारला जातो आणि मेंढरं त्यामध्ये सोडली जातात. अंधार वगैरे पडलेला दिसेल तुम्हाला कारण की गाडी जी जात आहे त्यांची लाईट चालू आहे. आणि दुसऱ्या भागात तुम्हाला आता हे पाहायला मिळालं की आता हे खत जे करायचं चालू आहे त्या भागात मेंढरांना बसवलं जाते. अशा प्रकारे यांचं नियोजन असते. आणि 2 दिवस त्यांनी टिग्रसच्या कृष्णाकाठी होते. आता तिसऱ्या भागात पाहू की तिसऱ्या भागात मी तिथे जवळ जाऊन काय काय पाहिलेलं आहे हे मी तिसऱ्या भागात दाखवणार आहे. आणि अशा प्रकारे शेवटचा आणि तिसरा भाग पहा. त्याच्यानंतर टिग्रसच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग येतच असतात. सबस्क्राईब करा पाहत चला खुश राहा सुरक्षित राहा.